भाजपचे आमदार सुमित वानखेडे आपल्यासोबत आहे। सुमित भाऊ, आज गांधींच्या जिल्ह्यात भाजप मंथन करत आहे आगामी निवडणुकीबाबत। नाही, निश्चितच आमचा गांधी जिल्हा आहे, वर्धा गांधी जिल्हा आहे, त्याबद्दल आम्हाला निश्चितच सर्वांना अभिमान आहे। आणि आज या ठिकाणी पुढचा आगामी कार्यक्रम काय राहील, पक्षाचं काय धोरण राहील, कार्यक्रम राहील, या संदर्भात निश्चितच आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब सर्व कार्यकर्त्यांना, विदर्भातल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करते। सेवाग्राम वर्धा म्हटलं की काँग्रेस आपले बैठका, चिंतन बैठका इथे घ्यायची त्यांची परंपरा आता भाजप घेत आहे। नाही, असं काही नाही आहे। हे सेवाग्राम म्हणजे कोणाची लिगसी नाही आहे। जो समाजासाठी काम करतो, जो लोकसेवेचं काम करतो, त्याच्याकडे गांधीजींची लेगसी जाईल। आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीची सेवाग्राममध्ये असेल, वर्धेमध्ये असेल, हे काही पहिला संघटनात्मक कार्यक्रम नाही आहे। या अगोदर अनेक वेळा झाला आहे, परंतु आता कदाचित या वर्धा जिल्ह्यात काँग्रेसच शिल्लक राहिली नाही, त्यामुळे कदाचित भारतीय जनता पार्टीची एवढी मोठी बैठक हा चर्चेचा विषय झाला। मध्यंतरी तुम्ही चिंता व्यक्त केली होती की शहरी नक्षलवादी संघटना आहे, ते गांधी विचाराच्या इथे येतात, सेवाग्राममध्ये प्रशिक्षण घेतात, कार्यक्रमात सहभागी होतात ते नेते। हो, ही चिंता मी व्यक्त केली होती आणि मला वाटतं की सर्व ज्येष्ठ गांधीवाद्यांनी याचा गांभीर्यपूर्वक विचारसुद्धा केलेला आहे। आणि कुठल्याही कसं आहे, गांधी विचार हा नुसतं विचार नाही, तो वे ऑफ लाईफ आहे। आणि या ठिकाणी या वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये गांधीजींचा विचार जगणारे अनेक तत्ववादी आहेत, गांधीवादी आहेत, त्यांनी तो विचार जगलेला आहे। आणि असं काही जेव्हा घडत असेल तर निश्चितच सर्वांना ते व्यथित करणारं आहे। आणि मला वाटतं की मी सर्व ज्येष्ठ गांधीवाद्यांचे आपण स्वागत करायला पाहिजे त्यांच्या भूमिकेचं, की मी जी चिंता व्यक्त केली होती त्याबाबत सरकारने चौकशी करणे आणि त्यासाठी ते स्वतः सर्व सहकार्य करेल अशी भूमिका त्यांनी मांडली, याचं आपण स्वागत करायला पाहिजे। कॅमेरामॅन सचिन सायांचं, गजानन माटे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।